विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला FIBA प्रथम सत्रासाठी विद्यापीठाने आपल्याला भारतीय संविधानाचा परिचय हा विषय आपण शिकणार आहोत। त्या विषयामध्ये प्रथम सत्रामध्ये सेमिस्टर फर्स्टमध्ये प्रकरण पहिलं असं आहे की भारतीय संविधानाची निर्मिती। परंतु याच्या अगोदर आपण भारतीय संविधानचा परिचय म्हणजे संविधान म्हणजे काय हे आपण शिकून घेतलं पाहिजे। प्रत्येक लोकशाही देशामध्ये आता हे लोकशाही म्हणत असताना आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे का? जर लोकशाही असेल तर ते कोणत्या प्रकारची लोकशाही हे आहे? तर लोकशाहीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। प्रथमतः आपण लोकशाही म्हणजे अब्राहम लिंकनने जी काय व्याख्या केलेली आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता लोकांसाठी चाललेले राज्य म्हणजे लोकशाही म्हणजे राज्य किंवा त्याला लोकशाही असं म्हटलं जातं। परंतु त्याचा मतितार्थ असा होतो की जनतेचे सार्वभौमत्व। आता जनतेचे सार्वभौमत्व म्हणजे काय? जनतेचे सार्वभौमत्व म्हणजे काय? तर एक अंतर्गत आणि बाह्य बंधनापासून जे काही मुक्त असणे याला जनतेचे सार्वभौमत्व म्हणतात। म्हणजेच अनेक देशामध्ये लोकशाही आहे, परंतु कोणती लोकशाही आहे ही आपल्याला समजली पाहिजे। कारण लोकशाही देशामध्येच खऱ्या अर्थाने घटनेची आवश्यकता असते, राज्यघटनेची आवश्यकता असते। परंतु आपल्याला याच्या अगोदर लोकशाहीचे प्रकार आहेत दोन, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही। प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सर्वांनी मिळून एकत्र येऊन निर्णय घ्यायचा असतो, परंतु आता ते शक्य नसल्या कारणाने आधुनिक राज्यामध्ये अप्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे। त्या अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनतेने प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात आणि प्रतिनिधी ते आपल्या जनतेच्या वतीने कारभार पाहत असतात, ते अप्रत्यक्ष। परंतु भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे, त्याच्यामध्ये आणखीन प्रकार पडतात, संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही। त्यापैकी आपल्याकडं भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे। कारण संसदीय लोकशाहीचे एक वैशिष्ट्य असतं की एक जबाबदार शासन असतं, ते आपल्या भारतामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते। परंतु आता हे सर्व पाहत असताना आपल्याला भारतीय संविधानाचा एक परिचय, संविधानाची व्याख्या करत असताना याची पार्श्वभूमी म्हणून थोडक्यात आपण लोकशाही देशामध्येच खऱ्या अर्थाने राज्यघटनेची अस्तित्व असतं आणि आपल्या भारतातली जी काही राज्यघटना आहे ती राज्यघटना लिखित सर्व स्वरूपाची आहे। परंतु त्याच्या अगोदर आपण राज्यघटना म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। आता थोडक्यात जर आपण समजून घ्यायचं असेल तर राज्यघटना याला म्हटलं जातं की अनेक नियमांचा समूह असतो, अनेक नियमांचा संचय असतो आणि त्या नियमानुसारच आपल्या भारताचा कारभार चालतो, त्याला म्हणायचं राज्यघटना। मग आता राज्यघटना काय असतं? कारण कोणत्याही राज्यामध्ये जर लिखित स्वरूपाची राज्यघटना असेल तर ती राज्यघटना ही एक सर्वश्रेष्ठ कायदा असतो, सर्वश्रेष्ठ कायदा असतो। आता कायद्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की एक 4 प्रकारचे कायदे असतात। त्याच्यामध्ये अध्यादेश असतो, ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन वगैरे बंद असतं अशा काळामध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपती अध्यादेशाच्या माध्यमातून कायदा तयार करत असतात आणि त्याची अंमलबजावणी करत असतात। दुसरी गोष्ट प्रदत्त विधिनियम असतो की जेणेकरून जे काही कायद्याचे मंडळाचे सदस्य असतात ते काही अधिकाऱ्यांना अधिकार प्रदत्त करत असतात, देत असतात, त्याला प्रदत्त विधिनियम असं म्हटलं जातं। आणि जे काही विधिमंडळ कायदे करतं म्हणजे विधिमंडळ कायदे करत असताना त्याची वेगवेगळी प्रोसेस आहे की तुमचा एक कच्चा आराखडा तयार करणं, त्या आराखडा तयार करून म्हणजेच त्याला विधेयक म्हणतात, विधेयक तुमच्या विधिमंडळामध्ये मांडणं, त्याच्यावरती साधक बाधक चर्चा करणं, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, मंजुरी झाल्यानंतर मात्र मग त्याचं राज्यपालाकडे ते विधेयक जातं आणि राज्यपालाची सही झाल्यानंतर त्याच्या कायद्यात रूपांतर होतं।
आता हे झालं कायदे बनवण्याचं, हे झालं कायदा. आणि आता दुसरं जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे की राज्यघटनेमध्येच काही जे काही लिखित नियम केलेले असतात, कलमं तयार केलेले असतात, ते एक सर्वश्रेष्ठ कायदा असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या देशामध्ये न्यायव्यवस्था स्वतंत्र असते त्या देशामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांचे जे काही निर्णय असतात ते निर्णय म्हणजे एक कायदाच असतो. त्याच्यामुळं हे कायदेशीर बाबी पाहत असताना त्या सर्वात श्रेष्ठ कायदा म्हणजे आपलं संविधान असतं. आता हे संविधान का शिकायचं, का आपल्याला अभ्यास करायचा त्या संविधानाचा, तर या संविधानामुळे राज्य आणि नागरिकांचे जे काही मूलभूत हक्क असतात, मी मूलभूत हक्क म्हणतो, नुसतं हक्क म्हणत नाही, हक्क म्हणजे कायदा असतो, आहे की नाही, कायद्यानुसार हक्क दिलेले असतात, परंतु मूलभूत हक्क हे राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख असतो किंवा ते लिखित स्वरूपाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीवरती भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काला जर कुणी धक्का लावत असेल तर तो व्यक्ती आपला जे काही हक्क मिळवण्याचा अधिकार आहे, ज्यांनी त्यांच्या हक्कावरती गदा आणलेल्या आहे त्याच्या विरोधात याचिका हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू शकतो आणि आपला दाद मागू शकतो. त्याला म्हणतात मूलभूत हक्क. परंतु हे मूलभूत हक्कही आपल्याला या भारतीय संविधानाचा परिचय जे आहे त्या परिचयामध्ये आपल्याला शिकणार आहोत. मूलभूत हक्क शिकणार आहोत, मार्गदर्शक तत्व शिकणार आहोत. परंतु मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वामध्ये काही मूलभूत फरक आहेत. काय फरक आहेत? जर तुमच्या मूलभूत हक्कावरती जर गदा आली तर तुम्ही हायकोर्टामध्ये दाद मागू शकता, सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकता. परंतु जर मार्गदर्शक तत्वांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी एखाद्या सरकारने किंवा एखाद्या संस्थेने केली नाही तर त्यांच्या विरोधात आपल्याला जाता येत नाहीत, कारण ते एक मार्गदर्शन केलेलं असतं. हा एक फरक आहे. कारण आपल्या मूलभूत हक्कावरती आपण गदा आलं तर आपण आपली दाद मागू शकतो, परंतु मार्गदर्शक तत्वाची व्यवस्थितपणे अंमलबजावणी नाही केली तर तुम्ही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागू शकत नाहीत. त्याच्यामुळं जे काही आर्थिक मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत, सामाजिक मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत किंवा राजकीय मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी दिले, परंतु आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये लिखित स्वरूपात त्याचा उल्लेख असल्याचा दिसून येतो. नंतर पुन्हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला हे बी शिकायचं आहे की फक्त आपण हक्क वगैरे हे ते शिकायचंच नाही किंवा मार्गदर्शक तत्वच शिकायची नाही, तर हक्काबरोबर जी कर्तव्य असतात त्या कर्तव्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जी काही आपल्या राज्यघटनेमध्ये जी काही 11 प्रकारची कर्तव्य दिलेली आहेत त्या कर्तव्याचा सुद्धा आपण या विषयामध्ये अभ्यास करणार आहोत. दुसरी गोष्ट, भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, त्याची प्रक्रिया कशी झाली, त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, भारतीय राज्यघटनेची आवश्यकता काय, या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास आपल्या ह्या पेपरमध्ये करणार आहोत किंवा आपण शिकणार आहोत. आता आपण विशेष म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वेगळेपण काय, वैशिष्ट्य काय. आता वैशिष्ट्य म्हणजे तरी काय हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे, कारण आपल्या FY लेवलच्या विद्यार्थ्यांना वेगळेपण काय किंवा वैशिष्ट्य काय हे आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नाची उकल व्यवस्थित करता येईल. कारण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यासंदर्भात जवळजवळ एक मोठा 14 मार्काचा प्रश्न असतो. ज्यावेळेस असा प्रश्न जर आपल्याला आला तर आपल्याला त्या भारतीय राज्यघटनेचे वेगळेपण सांगता येईल. मग आता वेगळेपण काय आपल्या भारतीय राज्यघटनेचं, तर भारतीय आपली राज्यघटना जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस तयार करण्यात आली त्यावेळेस 395 कलमे, 22 प्रकरणे आणि 8 परिशिष्टे होते. परंतु आजचा जर आपण पाहायला विचार केला, घटनेदुरुस्तीनुसार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा काही कलमांची वाढ झालेली आहे. ते म्हणजे जवळजवळ 24 प्रकरणं झालेली आहेत, 448 कलमं झालेली आहेत आणि जवळजवळ 12 परिशिष्टे निर्माण करण्यात आलेली आहेत. ही एक आपल्या भारतीय राज्यघटनेचे एक ठळक वैशिष्ट्य आहे की आपली भारतीय राज्यघटना लिखित स्वरूपात आहे आणि जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. मोठी राज्यघटना का झाली याचं स्पष्टीकरण आपण ज्यावेळेस आपण पहिलं प्रकरण घेणार आहोत त्यावेळेस आपण देणारच आहोत. परंतु एक
एक थोडक्यात तुम्हाला या सिलेबसची ओळख व्हावी म्हणून याचा थोडासा उल्लेख केला. नंतर आपलं दुसरं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे, मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे, कर्तव्याचा समावेश आहे. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांची अधिकारांची विभागणी केलेली आहे. तसेच एवढंच नाही तर आपल्या भारतीय राज्यघटनेने संघराज्यवादाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. त्याच्यामध्ये संघराज्यामध्ये खरं वैशिष्ट्य असं असतं की सत्तेचं विभाजन केलेलं असतं. मग सत्तेचं विभाजन काय केलेलं आहे तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेची विभागणी केलेली आहे. ती कशी केलेली आहे? संघराज्य सूचीमध्ये त्यांनी 97 विषय दिलेले आहेत, राज्य सूचीमध्ये 66 विषय दिलेले आहेत आणि सामायिक सूचीमध्ये तुम्हाला 47 विषय दिलेले आहेत. परंतु याच्या संदर्भात जी काही सामूहिक सूची आहे त्या सूचीमध्ये जर केंद्र आणि राज्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर केंद्राचा जो काही अधिकार आहे तो शाबूत ठेवलेला आहे आपल्या राज्यघटनेने. त्यामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या संघराज्याची जी काही सत्तेची विभागणी केली आहे ते सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. दुसरे आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी न्याय व्यवस्था केलेली आहे. एकेरी न्याय व्यवस्था कशी की तालुका लेवलवर तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. जर तुम्हाला तालुका लेवलवरती जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही जिल्हा लेवलवर जाऊ शकता. जिल्ह्यात जर जिल्हा न्यायालयामध्ये जर तुम्हाला न्याय मिळू शकला नसेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता आणि हायकोर्टामध्ये जर तुम्हाला न्याय मिळाला नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. अशा वेगवेगळ्या भारतीय राज्यघटनेचे वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे. वेगळेपण म्हणजे काय आहे की आपल्या इतर राज्यघटना जर जगातील इतर राज्यघटनेचा जवळजवळ आता भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटनाकारांनी जवळजवळ जगातील 60 राज्यघटनेचा कंपॅरिझन स्टडी केला, तुलनात्मक अभ्यास केला आणि आपल्या समाजासाठी आपल्या राजकीय व्यवस्थेला साजेस अशी राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे. आणि ह्या तयार करणाऱ्या राज्यघटनेचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आपण ते ज्यावेळेस आपण प्रकरण घेणार आहोत त्या प्रकरणामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. परंतु आपल्याला आणखीन एक ह्याच्यामध्ये शिकायचं आहे आपल्याला की संविधान सुधारणा, व्याप्ती आणि मर्यादा. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे आणि घटनादुरुस्ती हे 3 प्रकारची केली जाते. एक साधी घटनादुरुस्ती, दुसरं विशिष्ट प्रकारची दुरुस्ती आणि तिसरं जे आहे तर विशिष्ट प्रकारची घटनादुरुस्ती आणि जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी ज्यावेळेस मान्यता दिली त्यावेळेस घटनादुरुस्ती होऊ शकते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये जर आपण संविधान सुधारणा आणि मर्यादा या संदर्भात जी काय आहे ते सुद्धा आपण या आपल्या प्रथम सत्र किंवा सेमिस्टर फर्स्टमध्ये आपण हे सर्व काही पाहणार आहोत. थँक्यू.